जी स्वीकारलेली पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षण करतोय तो नेक्सन स्टारचा संघ पंच टायटन्सने नाणेफेक जिंकलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा असं म्हणता येईल की पहिल्या चेंडूचा रिप्ले म्हणा किंवा कॉपी पेस्ट केलं असं म्हणता येईल. सेम चेंडू आणि सेम फटका मारायचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळलेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे पंच संघाचा. सरळ चेंडू होता अगदी मधल्या यष्टीवर आणि आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केलेला आहे तो तिथल्या बॅटरनी आणि त्रिफळा बाद झालेली. शून्यावर पहिला गडी बाद झालेला आहे पंच टायटन्सचा. पंच टायटन्सकडून नवीन बॅटर मैदानात जाते ती हो बॅटीची बाहेरची कड घेतली आणि चेंडू जातोय थर्डमॅनकडे. यष्टीरक्षकांनी जाऊन चेंडू अडवलाय आणि या पहिल्या धावेची नोंद झालेली. एकेरी धावेनी संघाचे धावसंख्येचं खातं उघडलेले. एक गडी बाद एक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर एक गडी बाद एक धाव पंच टायटन्स. त्याची दुसरी मॅच आहे ना असं नाव. डावेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू आणि वाईटचा सिग्नल पंचांचा. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या 2. पुन्हा एकदा हा डावेष्टीच्या बाहेर आणि हा झेल. खरं तर हातात गेला होता चेंडू परंतु झेल काही घेता आलेला नाहीये आणि दरम्यान एक धाव 3. उजव्या यष्टीच्या अगदी वरून हा चेंडू गेलाय. यावेळेस हा नो बॉल. फ्री हिट. संघाची धावसंख्या 3. फ्री हिट आहे. फ्री हिट ऑफर केली जाते नो बॉल नंतर आणि यावेळेस हा चांगला फटका मिडॉनच्या दिशेने डीपमध्ये तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय आणि दोन्ही फलंदाज एकाच दिशेने आणि बाद. हो हो इकडच्या फलंदाजाचं रनरचं लक्षच नव्हतं. अरे बाबा दुसरी बॅटर तुझ्या क्रीजमध्ये येऊन गेलेली आहे परत आणि त्याच्यामुळं तिला काय आता परत जाता आलेलं नाही आहे. 2 गडी बाद 3 धावा. धावबाद झालेली आहे फलंदाज. येस पंचांनी बाद दिलेलं आहे आणि बाद झालेली धावबाद झालेली आहे. 2 गडी बाद 3 धावा. पंच टायटन्सचा स्कोर. दोन्ही बॅटरमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि खरं म्हणजे धाव झाली असती पण रनरच्या बाजूला जी खेळाडू उभी आहे ती काय तिचं लक्ष नव्हतं. ती काय सुरुवात पण केली नाही पळायला आणि दरम्यान जे फलंदाज आता धावबाद झालेली आहे ती इकडे येऊन तिच्या जवळ येऊन परत आपल्या क्रीजमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरम्यान नवीन बॅटर येते ती. बॅटर्स नेम प्लीज. करिश्मा. एक मिनिट हा जरा नाव ॲड करायचं आहे करिश्माचं.
आपल्याला एकच करिश्मा माहिती आहे, करिश्मा कपूर. दरम्यान नवीन फलंदाज, नवीन बॅटर करिश्मा. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या कंपन्यांच्या 4 व्हीलर्स आपण पलीकडे बघतोय मैदानाच्या बाहेर. रुद्रा मोटर्स वुमेन्स प्रीमियर लीग 2024. 2 गडी बाद, 3 धावा आणि चेंडू डाव्या यष्टीच्या खूप बाहेर. आणखी एक अवांतर धाव, संघाची धावसंख्या 4. पुढचा चेंडू यावेळेस हवेत उडवलाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक खूप मागे आहे आणि एक टप्पा पडून चेंडू तिच्या मागे गेलेला आहे. दरम्यान आणखी एक धाव, 5. बाद, आणखी एक गडी बाद झालेला आहे. आणखी एक खेळाडू, आणखी एक बॅटर बाद झालेली आहे. 3 गडी बाद झालेले आहेत, फक्त 4 धावा. तीन गडी बाद, 4 धावा. करिश्मा ही बाद होऊन आता तंबूत परत. हिट विकेट आणि खूपच मागे जाऊन खेळायचा प्रयत्न आणि आपल्या बॅटने त्यांनी यष्ट्या उडवून दिल्या. नवीन बॅटर जाते मैदानात. बॅट्समन्स नेम प्लीज, बॅटर्स नेम प्लीज. 3 गडी बाद, 4 धावा. 2 धावबाद झालेले आहेत आणि एक गडी आता सुभद्रा, नवीन बॅटर सुभद्रा. परंतु स्ट्राईक कशी काय चेंज झाली? येस, पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू काय बॅटमध्ये आलेला नाहीये. षटक संपलेलं आहे. षटक संपली 2 षटकानंतर 3 गडी बाद, 4 धावा. आत्तापर्यंत जे सामने झालेले आहेत त्याच्यातला सर्वात कमी स्कोअर म्हणता येईल तो अल्ट्रोज संघाने 25 धावा केल्या होत्या. आणि बघायचं आहे की आता पंच टायटन्सचा संघ किती धावा करतोय. आणखी एक त्रिफळा बाद, 4 गडी बाद, 4 धावा. सुचिता 4 गडी बाद, 4. पंच टायटन्सकडे आता फक्त 3च बॅटर राहिलेले आहेत. नवीन बॅटरचं नाव सांगा प्लीज. चार गडी बाद, 4. चार गडी बाद, 4 धावा. चला जरा लवकर लवकर. तिसरं षटक सुरू झालंय. मिडॉनच्या दिशेने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे.
आणि वेस पुन्हा एकदा शॉट मिड विकेटकडे आणि क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू थ्रो, परंतु एक धाव घेतलेली आहे. 4 गडी बाद 5 धावा. पायावर चेंडू आदळतोय. ओ, खूपच यष्ट्यांच्या जवळून चेंडू गेलाय. त्रिफळा बाद होता होता वाचलेला आहे बॅटर. पुढचा चेंडू आणि इकडे मंकड विकेट करायचा प्रयत्न. हवेत. ओहो, 5वा गडी बाद झाला असता आणि इकडे धाबाची संधी. ओहो, आता हा 3रा धावबाद झालेला आहे. 3 गडी बाद झाले धावबादच्या रूपात आणि एकूण 5 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. 5 धावांमध्ये 5 गडी बाद झालेले आहेत. फक्त आता दोन बॅटर राहिलेले आहेत. 5 गडी बाद 5 धावा. नवीन बॅटर येते ती पूर्वा. षटक संपलेलं आहे. एकूण 3 षटकं संपलेली आहेत. पूर्वा पूर्वाने स्ट्राईक वर जायचंय. पूर्वा 3,30,400 होते बघा. हा बरोबर. एवढं कमी केलं. हो फिटिंग नाही त्याच्यामध्ये. ते इन्स्टॉलेशन कमिशनिंगचं वेगळं आहे. पण तुम्ही म्हणते तुमचं सेट आहे ना सगळं. फक्त डीजी तिथं ठेवायचं आणि जोडाजोडी करायचं आहे ना. ठीक आहे चालेल, देऊ तुम्हाला करून. फक्त केबल विबल एक्स्ट्रा लागेल. केबलचे वगैरे पैसे त्याच्यात नाही धरलेले आपण. डीजी येतो फक्त तुम्हाला. हा एक्स्ट्रा जे काही ॲक्सेसरीज लागेल ना, आर्थिंग केबल आणि पॉवर केबल वगैरे, त्याचे पैसे फक्त तुम्हाला द्यावे लागतील. ते तुम्हाला सांगू आम्ही ॲट ॲक्च्युअली. हा घेतो की आपण जुना डीजी. चालू आहे ना तो. हाँ चेक करतो आम्ही. चेक करून मग ठीक आहे तो चेक करू. नवीन प्राइस काय असेल तर त्यात जुना मग नंतर तुम्हाला घेताना त्याची प्राइस आम्ही देऊ. असं तर म्हणजे जे मला मॅन्युफॅक्चरिंग इयर कधीच आहे ते बघावं लागेल. रनिंग आवर किती झालेत आणि कंडिशन काय ती चेक करावी लागेल. काय फायदा म्हणून हा मी बोलतो ना प्रशांत त्याला बोलतो मी आणि मग तुम्हाला त्याचं 3,30,400 फायनल गोल झालं. 6 धावा ना. ठीक आहे ओके थँक्यू. 6 गडी बाद 6 धावा. आणि बहुतेक अल्ट्रोजनी ज्या 25 धावा केल्या होत्या त्याच्यापेक्षाही निचांक गाठण्याची तयारी चाललेली आहे पंच टायटन्स यांची. शेवटचा बॅटर आता मैदानात जातोय. 6 गडी बाद 6. सहा धावा काढलेत. 6 गडी बाद झालेले आहेत. नुकताच भारताचा एक असा सामना झाला होता. 4 गडी बाद 254 वरून सर्व गडी बाद 254. शेवटच्या 6 फलंदाजांनी एकही धाव काढली नव्हती भारताच्या. लागोपाठ 0 धावांवर 6 गडी बाद झाले होते. आणि दरम्यान 6 गडी बाद 6 आणि पुढचा चेंडू नवीन बॅटरसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर. टियागो आणि अल्ट्रॉज संघांना विनंती आहे टॉससाठी यायचे. टियागो आणि अल्ट्रॉज. आणि टीम अल्ट्रॉज.
6 गडी बाद 6 धावा. खैरे सर आणि अमित सरांना विनंती आहे टॉससाठी यायचंय. अमित सर आणि खैरे सर, द प्लॅन कॅफेचे को फाउंडर अमित सर यांना विनंती आहे. आकांक्षा आणखी एक निर्धाव चेंडू. 6 गडी बाद 6 धावा आणि बाद. आणि चला टीम टियागो टीम अल्ट्रॉज. अल्ट्रॉज 7 गडी बाद 6, फक्त 6. चला टीम अल्ट्रॉज. अल्ट्रॉज सामना जिंकण्यासाठी मॅम टीम अल्ट्रॉज. 7 गडी बाद 6 धावा, फक्त 7 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी नेक्शनला. चला आता क्षेत्ररक्षण तर करावं लागेल, 6 धावा का असे ना, पण 6 धावांसाठी क्षेत्ररक्षणाला उतरावं लागेल. अजून तुम्हाला मध्ये वेळ आहे मध्ये. सात सात. टीम टियागो टीम अल्ट्रॉजचे दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. सायली मॅडम अल्ट्रॉज मध्ये तुम्ही. अल्ट्रॉज टियागोच्या कॅप्टन सरस्वती मिसिंग होत्या. चला कॅप्टन या, कॅप्टन या. रन 7 आउट, ऑल आउट झाले 6 धावा. 7 गडी बाद म्हणजे ऑल आउट झालेले. एका संघामध्ये 8 खेळाडू आहेत, त्याच्यामुळं 7च विकेट आणि अवघ्या 6 धावा. टीम टियागोच्या कॅप्टन अनुजे मॅम, टीम अल्ट्रॉजच्या कॅप्टन शालिनी मॅम आपल्या सोबत आहेत आणि द प्लॅनचे को फाउंडर अमित सर आहेत टॉससाठी. अमित सरांना विनंती आहे तुम्ही सेंटर कोण रूल वगैरे कोण कॉल कर. अनुजा ma'am will call. Heads is the call. Tails it is. Shalini ma'am on the toss. बॅटिंग Within batting sir. होती. आता आम्हाला ते काय म्हणतात अनुभव आलाय कशी बॅटिंग वगैरे करायची, त्यामुळे परत बॅटिंग घेतली. ओके बेस्ट लक. अनुजा मॅम काय असते तर डेफिनेटली आम्ही पण बॅटिंग चूज केली असती बिकॉज टार्गेट सेट करून पहिल्या षटकातला पहिला चेंडू. गिव्ह देम सम टार्गेट. तर आता वी विल ट्राय टू त्यांना कमीत कमी टार्गेट सेट करून देणार आणि विल ट्राय टू विन द मॅच अँड गिव्ह आवर बेस्ट परफॉर्मन्स. जे पण जिंकणार आहेत ते पुढे जाणार आहेत. न्यूज फ्रॉम द सेंटर. लाईव्ह मॅच साठी अनिल सरांकडे जाऊयात. ओके पुढचा चेंडू. फक्त 7 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी आणि त्यातली ही
एकेरी धाव्यांनी संघाचं खातं उघडलेलं आहे. फक्त 7 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेर पहिलं षटक चालू आहे. पंच आणि नेक्सन यांच्यातला हा चुरशीचा सामना म्हणता येईल. फक्त 7 धावांची आवश्यकता. पहिली धाव झालेली आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर लेगकडे खेळून काढलेला आहे आणि पहिली धाव घेतलेली आहे त्या बॅटरने आणि संघाची धावसंख्या 2. आपलं खातं उघडलेलं आहे. आजच्या दिवसातला 4था सामना आहे. लवकर संपणार आहे कारण 5 3 धावा झाल्यात. आता आणखी 4च धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. याच हा चेंडू मिड विकेटच्या बाजूने आणखी 1 धाव. 4 धावा झालेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. बिनबाद 4 धावा. 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हॅलो, टियागो आणि अल्ट्रॉजला विनंती आहे पुढे यायचे. मॅच संपणार आहे. लगेच पुढची मॅच चालू करायची आहे. टियागो आणि अल्ट्रॉज. सर्व बाद 6 धावा केल्या होत्या पंच या संघाने. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटच्या बाजूने क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे जात 1 धाव घेतली. संघाची धावसंख्या आता पोहोचते ती 5 धावांवर. फक्त 2 धावांची आवश्यकता. वाईड बॉल. दोन्ही संघाची धावसंख्या लेवल झालेली आहे. सामना टाय झालेला आहे. 1 धाव पाहिजे सामना जिंकण्यासाठी. परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर डेड बॉलचा सिग्नल. 1 धाव पाहिजे सामना जिंकण्यासाठी नेक्सनला. आणि व्हाईट बॉल देणार पण तेवढ्यात बॅट लागलेली. पुन्हा पुढचा चेंडू. फक्त 1च धाव पाहिजे. फक्त 1 धाव सामना जिंकण्यासाठी. आणि बॅटरची ॲक्शन मात्र पाहण्यासारखी आहे. त्यांचा स्टान्स आणि चेंडू मारलाय मिड विकेटकडे आणि सामना जिंकलेला आहे. नेक्सन स्टार्सने सामना जिंकलेला आहे. आपला सामना खूपच लवकर संपवलेला आहे कारण पंच संघाने जास्त धावाच केल्या नव्हत्या. फक्त 6 धावा. आणि पंच या सामन्यामध्ये जे त्यांनी 6 धावा केल्या येतात. मला वाटत नाही कधी त्यांचं रेकॉर्ड कोणी मोडेल म्हणून. म्हणजे ज्या संघाला रेकॉर्ड मोडायचा असेल त्यांना 5 धावांवर बाद व्हावं लागेल.